अध्यात्म रामायण युद्धकांड 12 सर्ग। सीता अग्निपरीक्षा मुक्त भावानुवाद। महादेवजी म्हणाले, हे पार्वती, विभीषण, हनुमंत, अंगद, लक्ष्मण, कपिराज, सुग्रीव, जांबवान तसेच इतरही सर्व वानर वीरांकडे पाहत संतुष्ट मनाने श्रीराम त्या सर्वांना प्रेमपूर्वकच आनंदाने म्हणाले, वीरानो, तुमच्या बाहू सामर्थ्यानेच माझ्याकडून रावणवधाचे कार्य संपन्न झाले आहे। या जगी चंद्र सूर्य असेपर्यंत तुमची कीर्ती ही कायमची राहणार आहे। जो कोणी माझ्या सहित या त्रैलोक्यास पावन करणाऱ्या आणि कलीतील दोषांचे हरण करणाऱ्या तुमच्या कथेचे कीर्तन करतील ते सर्व परमगतीस प्राप्त होतील। त्याच वेळी रावणास जमिनीवर मृतावस्थेत पडलेले पाहून रावणाने ज्यांचे पालन केले होते अशा रावणाच्या मंदोदरी आदी सर्व स्त्रिया रावणाचे अंगावर पडून शोक करू लागल्या। त्यावेळी त्यांचा लहान बंधू असणारा विभीषण ही रावणासमोर पडून नाना प्रकाराने विलाप करू लागला। त्यावेळी रामाने लक्ष्मणास सूचित केले की त्याने विभीषणास त्याच्या भावाचे और्ध्वदैहिक संस्कार संपन्न करण्याविषयी सांगावे, कारण त्यात आता विलंब नकोच। रावणाच्या मंदोदरी इत्यादी स्त्रिया रावणासमोर पडून विलाप करीत आहेत, त्यांचे तू निवारण करावे। रामांनी असे सूचित केल्यावर लक्ष्मण विभीषणा समीप जाऊन त्यास श्रीरामांचे वचनाविषयी सांगू लागला। अतिशय शोकमग्न झालेल्या विभीषणास लक्ष्मणाने विचारणा केली, अरे विभीषण, ज्याचे स्तव तू दुःखाने शोक करीत आहेस तो तुझा कोण आहे बरे? अरे तुझ्या जन्म होण्यापूर्वी तू आता कोण होतास, आता कोण आहेस, आणि यानंतरही तू आता कोण असणार आहेस? अरे ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहात पडलेले वाळूचे कण हे त्या पाण्यासोबतच एकत्र येतात मात्र वियुक्तही होऊन जातात, ज्याप्रमाणे धान्यापासून धान्याची अन्य बीजे उत्पन्न होऊन नष्टही होऊन जातात, त्याप्रमाणेच ईश्वरी मायेनेच प्रेरित झालेले प्राणी अन्न प्राण्यापासून निर्माण होतात आणि नष्टही होऊन जातात। तू हे आम्ही आणि इतर लोक देखील समरूपानेच काळास वश होऊन उत्पन्न होत असतात। ज्यावेळी ज्याचे पासून जन्म मृत्यू व्हायचे असतात ते त्यावेळी त्याचे पासूनच की होत असतात। जन्मरहित असणारा ईश्वर मात्र कशाचीही इच्छा नसताना एखाद्या बालकाप्रमाणेच की कोणतीही अपेक्षा न करता स्वतःच निर्माण केलेल्या आणि स्वतंत्र नसणाऱ्या प्राण्यांच्या मार्फत सर्व प्राणी उत्पन्न करवतो आणि नष्टही करवतो। देहाच्या योगेच की जीव देहदारी होत असतात। ज्या प्रकारे एक बीजापासून दुसरे बीज निर्माण होते त्याप्रमाणेच माता पित्यांचे देहापासून हा देह निर्माण होत असतो। मात्र या उलट जीव हा तर देहापेक्षा वेगळाच की असून तो नित्य आणि शाश्वत असा आहे। खरे तर देहदारी जीव आणि देह असा भेद ही अज्ञानाचा नाश होईपर्यंत अविवेकानेच की केला गेला आहे। जसे की लाकडाची लांबी रुंदी हे गुणधर्म अग्नीमध्ये नसतानाही अग्नीमधील लाकडे पाहत असता अग्नीच्या ठिकाणी ती भासू लागतात।
त्याप्रमाणेच देहाचे वेगळेपण, जन्म नाश क्षय वृद्धी कर्म आणि कर्माचे फळ हे गुणधर्म मुळात जीवाचे नसतानाही ते दृष्ट्या जीवाचेच असल्यासारखे भासू लागतात. ज्याप्रमाणे देहाशी जीवात्म्याचा संयोग झाला असताना देहाचे गुणधर्म हे जीवाचे असल्याचे भासू लागतात, त्याप्रमाणेच सत्य असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान झाल्यावर त्याचेच ध्यान करीत राहणाऱ्या माणसाला हे कळून येते की ते देहाचे गुण असत म्हणजे जीवापासून वेगळेच की आहेत. आपण निद्राधीन असताना अहंकाराचा अभाव होत असल्यामुळे झोपलेल्या माणसास संसाराचा भास होत नसतो. त्याप्रमाणेच अहंकार रहित मुक्त पुरुष हा जरी जिवंत असला तरी त्याची प्रपंचाचे भान होत नाही. म्हणून हे विभीषणा, तू अहंता ममता या स्वरूपाचा ब्रह्म आणि मायेमुळे निर्माण होणारे मनाचे गुणधर्म टाकून बाह्य पदार्थ आणि बाह्य इंद्रिये यांचे सोबत असणारा मनाच्या संबंधाचा तू हळूहळूपणे त्याग करावयास आणि स्वतःचा आत्मा सर्वांतयामी असे जे परमेश्वर म्हणजेच मायेने मनुष्य रूप धारण केलेले भगवान रामभद्रांचे ठिकाणीच तुझे मनास हळूहळू स्थित कर. बाह्य विषयात असणारे दोष आपल्या मनाच्या निदर्शनास आणून असे मन तू श्रीरामांच्या स्वरूपभूत अशा आनंदामध्ये मग्न करावेस. मी म्हणजे आत्मा हा देह आहे अशा बुद्धीमुळेच माणसाचे बाबतीत भाऊ बाप आई मित्र किंवा प्रिय व्यक्ती अशी नाती निर्माण होत असतात. देहापेक्षा आत्मा हा भिन्न असून हे जेव्हा एखाद्या मनुष्याच मनाने जाणले जाते तेव्हा कोण कोणाचा भाऊ आई बाप अथवा मित्र असू शकेल. सर्ग 12 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.